काय वाढदिवस आहे का प्रत्येक पुस्तकाचा प्रमुख पाठीमागे मी डॉक्टर मिलिंद भालेराव आपल्या सर्वांना ज्ञात आहेच की सन 1988 रोजी या महाविहार बावरीनगर दाभड नांदेड येथे 2 दिवसीय अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचं आयोजन करण्यात आलं। या परिषदेचे मुख्य संयोजक महाउपासक डॉक्टर SP गायकवाड हे आहेत। भारतीय बौद्ध ज्ञानालंकार शिक्षण संस्था मुळावाची एक शाखा म्हणून महाविहार बावरीनगर हे कार्यरत असतं। संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पूजनीय बदन धम्मसेवकजी महास्तवीर यांच्या अध्यक्षतेखाली ही प्रस्तुत 38वी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद येथे आयोजित करण्यात आलेली आहे। 2 व 3 जानेवारी 1988 रोजी आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेत बौद्ध धम्माचे भाष्यकार म्हणून ज्यांची ख्याती आहे असे डॉक्टर आनंद कौसल्यायन यांची प्रमुख उपस्थिती होती। ते त्या परिषदेचे अध्यक्ष होते। तसेच थायलंडचे तत्कालीन लॉर्ड अबॉट डॉक्टर धम्मवीरानवत्त हे त्या परिषदेचे उद्घाटक म्हणून लाभले होते। त्याचप्रमाणे जगद्विख्यात असणारे विपश्यनाचार्य सत्यनारायण गोयंका गुरुजी हे त्या परिषदेचे विशेष अतिथी म्हणून हजर होते। ह्या पहिल्याच परिषदेने एक इतिहास निर्माण केला आणि खरोखरच महाउपासक डॉक्टर SP गायकवाड यांच्या संकल्पनेतील एका महाविहाराची महाविहार बावरीनगर येथे
निर्मिती व्हावी हा दृढ संकल्प त्यांनी आपल्या मनात ठेवला आणि त्यानुसार त्यांचं मार्गक्रमणसुद्धा सुरू आहे. पाहता पाहता अखंडितपणे परिषदेचं हे 38वं वर्ष आहे. यावर्षी पूजनीय बदन धम्मसेवकजी महास्तवीर हे या परिषदेचे अध्यक्ष आहेत. यावेळेची विशेष बाब म्हणजे श्रीलंकेहून जवळपास 10 भिक्खू हे या परिषदेमध्ये सम्मिलित होण्यासाठी आलेले आहेत. तेथील संसदेमधील खासदार असणारे पूजनीय बदन खासदार अतुल्य रतन थेरो हे आजच्या या परिषदेचं उद्घाटनसुद्धा करणार आहेत. तसेच आपल्या या माध्यमातून मी सर्व जनतेस आवाहन करू इच्छितो की आपण सर्वांनी शुभ्र वस्त्र परिधान करून देश विदेशातील येणारे पूजनीय भिक्खू संघाच्या धम्मवाणीने लाभान्वित व्हावे व आपण मोठ्या संख्येने या धम्म परिषदेमध्ये सम्मिलित व्हावं. धन्यवाद.